राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष बैलमारे यांनी या ठिकाणी एक उल्लंघना केली। ज्यांनी जे या ठिकाणी जे शब्द वापरले त्याला उत्तर आमच्या गोविंदबाबा बैलमारे यांनी निश्चितच दिलं। पण जे त्या ठिकाणी जे बोललेत गोविंदबाबा बैलमारे हे खरोखरच वास्तव आहे। त्याचा अनुभव आमच्या या वडवळच्या युवकांनी नक्कीच घेतलेला आहे। त्याच्यावरती मी काही जास्त भाष्य करणार नाही। आमच्या वडवळमधून जे जास्तीत जास्त मतदान होईल याची मी आपल्यास ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा या दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं गेल्या 2 दिवसापूर्वी अपघाती निधन झालं आणि संपूर्ण प्रचार दौरा हा थांबला गेला। पुन्हा एकदा वडवळ गावातून आमच्या आदरणीय दादांना श्रद्धांजली वाहून पुन्हा एकदा प्रचार आम्ही चालू केलेला आहे। शिवसेनेच्या वतीनं मी आदरणीय दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो आणि पुन्हा एकदा प्रचाराला आम्ही सुरुवात केलेली आहे। या सावरोली जिल्हा परिषद वार्डचे उमेदवार ज्ञानेश्वरदादा गायकवाड तसेच पंचायत समितीच्या उमेदवार माधुरीताई संदेश पाटील यांना प्रचंड बहुमताने या जिल्हा परिषद वार्ड मधून आम्ही मताधिक्य देऊन भरघोस मताने निवडून देऊ अशी या ठिकाणी मी सगळ्या या जिल्हा परिषद वार्डच्या वतीने आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो। गेल्या 10 दिवसापूर्वी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार दौरा झाला। एक छोटेखानी या ठिकाणी सभा झाली आणि या सभेमध्ये